साथीचा महामंत्र प्रलशरचा प्लांटो कृषी तंत्र। आई वडील शेती करत होते, पण शेतीमध्ये काय असं परवडत नव्हतं। पण मी एक 5-6 वर्ष नोकरी करायचं ठरवलं। 6 वर्ष नोकरी केल्यानंतर सुद्धा मला तिकडं काही असं वाटलं नाही। परत मी एकटा असल्यामुळं मी शेतीकडे वळलो। मी ऊस पीक घ्यायचो अगोदर, पण ऊस पिकाला काही रिझल्ट येत नव्हतं। त्यामुळे हे नारायण शिंगणे म्हणून एक प्लांटोचे अधिकारी आहेत, ते आले। त्यांचे प्रॉडक्ट दिल्यानंतर मी त्याची फवारणी केली, काही खतातून टाकलं, तर ते मला त्याचा एकटा रिझल्ट आला का कांडीची लांबी सुद्धा वाढली आणि शेवटपर्यंत हिरवागार ऊस राहिला। 1 एकर क्षेत्र होतं ऊसाचं, त्यामध्ये मला 40 टनाच्या पुढं काय ॲव्हरेज जात नव्हतं। ते प्लांटोची फवारणी ते केल्यामुळं 60 टनाच्या पुढं त्याचं ॲव्हरेज मला मिळालं। मी आता ऊसाबरोबरच आणखीन डाळिंब पिकाकडे या ठिकाणी वळलेलं आहे। हे क्षेत्र आहे 1 एकर। पहिल्या वर्षी मला 200 ते 250 कॅरेट निघाले। 200 कॅरेटच्या पुढं काय माल निघाला नाही। पण नंतर नारायण शिंगणे साहेब प्लांटोचे ते आल्यानंतर दुसऱ्याच वर्षी मला 450 कॅरेट त्या ठिकाणी निघाले, म्हणजे डबल त्या ठिकाणी कॅरेट निघाले। तर त्या 1 एकरामध्ये 400 झाडं आहेत। त्या 400 झाडामध्ये मागच्या वर्षी 3ऱ्या वर्षी तेलाचा प्रादुर्भाव असल्यामुळं निम्मा माल त्या ठिकाणी मला फेकून द्यावा लागला, तरीचे 4.5-5 लाख रुपये त्या ठिकाणी मला झाले। बाग फक्त प्लांट वापरल्यामुळे त्या ठिकाणी सक्सेस झाला। आणि ह्या वर्षी माझा घ्यायचा अंदाज नव्हता, कारण बाग मोडायची इच्छा होती, पण शिंगणे साहेब म्हणे ह्या वर्षी तुम्ही राहू द्या। आज बागेमध्ये कुठेही तेलाचा प्रादुर्भाव नाही। डाळिंब पिकाची छाटणी 30 नोव्हेंबरला झाली। त्यानंतर मी प्लांटो दाणेदार पर झाड 500 ग्रॅम आणि प्लांटो मीन त्या ठिकाणी 100 ग्रॅम याचा वापर केला। पहिलं पाणी दिलं त्यावेळेस मी प्लांटो ड्रिप 5 लिटर त्या ठिकाणी लगेच सोडलं। यानंतर मी प्लांटो मायक्रो, प्लांटो झाईम आणि पिस्टीम याची फवारणी डाळिंबाला दिली। फळ फुगवणीसाठी प्लांटो हार्टी आणि पिस्टीमची या ठिकाणी 4-5 वेळेस फवारणी घेतली। त्यानंतर 4 वेळेस मी त्या ठिकाणी प्लांटो ड्रिप पण याला सोडलेलं आहे। प्लांटो कृषी तंत्राचे जे प्रोडक्ट वापरल्यामुळे बागेमध्ये आज त्याला त्या ठिकाणी नाहीसा झालेला आहे आणि साईज पण 100 पासून 500 पर्यंत साईज आहे। अजून साईज होऊ राहिलेली आहे। आज मला 700 ते 800 कॅरेटच्या पुढे माल देण्याच्या अवस्थेत आहे। प्लांटो कृषी तंत्राचे त्या ठिकाणी मार्गदर्शन जर घेतलं नसतं, खत वापर नसते, 400 कॅरेट निघाले असते। त्यामुळे प्लांटो कृषी तंत्रामुळे 400 कॅरेट त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि 80 रुपयांनी जरी भरले 3,20,000 रुपये मला या ठिकाणी फायदा प्लांटो कृषी तंत्रामुळे होणार आहे। या प्लांटो कृषी तंत्राचा खर्च जर पाहिला 20 ते 21,000 रुपये खर्च त्या ठिकाणी झालेला आहे। आज जी बाग मला त्या ठिकाणी लगेच तोडायची होती, ती बाग आज माझी या ठिकाणी पुनर्जीवित झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता मला त्या ठिकाणी या बागेमुळे एनर्जी आलेली आहे। तर मंडळी श्रोत अशोक काळे यांना याच 1 एकर क्षेत्रामध्ये अपेक्षित 3 टन जास्त उत्पादन झालं आणि सरासरी 85 रुपये प्रति किलो प्रमाणे भाव मिळाला। म्हणजेच प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळे त्यांना 2,55,000 रुपये जास्तीचं उत्पन्न झालं। तर शेतकरी बंधूंनो, प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा।